भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांच्या विरोधात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांचा हात तर नाही ना, असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केलाय। दुर्घटनास्थळी वैभव नाईक 15 मिनिटात कसे काय पोहोचले, असा निलेश राणेंनी सवाल केलाय। भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत आता काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांचा हात आहे की काय, अशी शंका निलेश राणेंनी उपस्थित केली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सुशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण जे आहे तापलेलं आहे। 2 दिवसापूर्वी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते रंगू लागलेले आहेत। भाजप नेते निलेश राणे यांनी आता एक ट्विट करत जो आहे तो गंभीर आरोप केलाय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की आताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उभाटा गटाचा आमदार वैभव नाईक हा 15व्या मिनिटात घटनास्थळी कसा पोहोचला, आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये 50 किलोमीटर पासून लांब आहे, तरी देखील वैभव नाईक कसे पोहोचले असा सवाल जो आहे तो त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकूणच महाराष्ट्रात या संपूर्ण घटनेवरून पडसाद उमटत आरोप प्रत्यारोप होत असताना आता निलेश राणे आणि उभाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। ठीक आहे सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।